ज्यावेळेस 2014 नंतर ज्यावेळेस आपल्या BJPला सत्ता महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये ज्यावेळेस मिळाली, त्याच्या माध्यमातून गडकरी साहेबांसारख्या माणसांनी एवढं मोठं काम केलं का आम्ही तसं इंडियात फिरून आलेलो आहे. का माऊलीशे आपण फिरलेलो आहे त्या काळच आम्ही ज्यावेळेस बोले लडाख कारगिल तिकडले जे रोड बीड हे जर बघितलं तर आम्ही त्या लडाखमध्ये गेलो तर तिथून परत रिटर्न येताना आम्हाला रोड सुद्धा माहीत नाही का आपण कसं जायचं काय करायचं. म्हणजे एवढी परिस्थिती आज उत्तराखंडमध्ये जा कुठं जा जगाच्या भारताच्या पूर्ण म्हणजे काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत जर गेलं तर सगळ्यात काय काम केलं सर्वोत्तम तर गडकरी साहेबांना मी प्रथमतः पहिलं अभिनंदन करतो गडकरी साहेबांचं. का खरोखर दळणवळण जर तुमचं जर व्यवस्थितरित्या जर असेल तर तुमच्या मालाला भाव मिळेल, तुम्ही देवाणघेवाण करू शकता. अशा माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीचं फार मोठं काम आहे. अहो तुम्ही विचार करा मिलिटरी म्हणजे आज जगामध्ये मिलिटरीच्या माध्यमातून एवढं मोठं सक्षम कार्य नरेंद्र मोदी साहेबांनी केलेले. आता हे दुसरी गोष्ट हे जे उभं राहिले दिसते आता हे देवस्थान जे उभं राहिले ना हे देवस्थान त्यावेळेस हे आपलं गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री होते. उपमुख्यमंत्री तुकाराम गोपीनाथराव मुंडे होते आणि त्यांच्या माध्यमातून 222 KVचं MSCBचं सबस्टेशन होणार होतं आणि त्या उद्घाटनाला तुकाराम दिघोळे आणि गोपीनाथराव मुंडे येणार होते. तर त्या माध्यमातून आम्ही काही कार्यकर्ते ठराविक कार्यकर्ते तालुक्यातले आम्ही गेलो. म्हणजे त्यावेळेस ज्ञानदेव बोराडे हा अध्यक्ष होता तालुक्याचा. तर आम्ही 4-5 वेळा गेल्याच्या नंतर प्रदेश कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर बुवा आता कोणाला भेटायचं काय करायचं कुणी बरोबर प्रत्येक ठिकाणी बुवा सिक्युरिटी आत नाही जायची इकडे मी ठरवलं. शरद भाऊ कुलकर्णी म्हणजे दिल्लीहून आले होते ते कोणतं त्यांचे पद होतं का दिल्लीमध्ये त्यांचं चालायचं. म्हणजे शरद भाऊ कुलकर्णी सारख्या माणसाचं हा का त्यांचं चालायचं. ते आल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट केबिनला गेलो समोरच बसलो मी म्हणलं हा म्हणे ना काय म्हणून तर डायरेक्ट त्यांना सांगितलं शरद भाऊ अमुक तारखेला आमचा सबस्टेशनचा कार्यक्रम आहे. उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे येतात यांच्या माध्यमातून आम्हाला पहिले पक्षाला वेळ दिला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. ते म्हणले का बरं दिला लगेच लगेच तिथं ते वाचल्या त्यांनी फोन लावला गोपीनाथराव कुठे आहे तुम्ही. ते म्हणले मी गोव्याची इलेक्शन मी आता हेलिकॉप्टरमध्ये बसलो इकडं. त्यांनी सांगितलं तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये आळेगावमध्ये जाणारा 222 KVचं असं उद्घाटन आहे तुमच्या माध्यमातून. तर तुम्हाला प्रथमतः तुम्हाला कार्यकर्त्यांना वेळ देऊन ज्ञानेश्वर देवस्थान रेडा समाधी इथं पहिलं जावं लागेल मग तुम्हाला बाकीचे करा. त्या माध्यमातून आलो. मी फोटो दाखवतो लागलो असतो अजून माझ्याकडे फोटो पण आहे. दाखवू दे ना. हे बघा हा त्यावेळेस मावळचे आमदार रूपलेखाताई डोरे ह्या होत्या आणि त्याच्या माध्यमातून 5 लाख रुपये आपल्याला मंजूर झाले त्यावेळेस. 5 लाख आणि त्यावेळेस बाळासाहेब दांगड हे आमदार होते आणि ते 5 लाख मंजूर झाल्यानंतर आम्ही ती फाईल तयार केली. त्याच्यानंतर 2-3 वेळा मंत्रालयात गेलो सगळं झालं. त्या मावळचे जे आमदार आहेत ना तर त्यावेळेस देहूला 25 लाख मंजूर झाले आणि आपले 5 लाख असं दोन्ही एक प्रस्ताव आम्ही नेल्याच्या नंतर ते त्यांनी गोपीनाथरावांनी मंजुरी दिली आणि 7 नंबर वरती 7व्या माध्यमावरती फाईल नेली होती.